आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कवायत संचलनाबाबत शुद्धीपत्रक जारी. पूर्वीच्या आदेशातील त्रुटी दुरुस्त सुधारित सूचनानुसार कारवाई करण्याचे निर्देश. 18 डिसेंबर 2025 समोर परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शाळा महाविद्यालय तसेच विविध शासकीय व निमशासकीय पथकांच्या सहभागाने 26 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कवायत संचलनाबाबत संबंधित शिक्षण व प्रशासन विभागाकडून महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील काही मुद्द्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या व स्पष्टता देण्यात आली असून सुधारित सूचनानुसारच पुढील सर्व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय महत्त्वाचा उत्सव असून या दिवशी होणारी कवायत ही शिस्त, देशभक्ती व एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे कवायत संचलनाचे नियोजन अचूक, शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे शुद्धीपत्रक जारी करून संबंधित सर्व यंत्रणांना सुधारित आदेशाची माहिती दिली आहे. वेळापत्रक, उपस्थिती व जबाबदाऱ्यामध्ये दुरुस्ती. शुद्धीपत्रकानुसार कवायत संचलनासंदर्भात जाहीर केलेल्या पूर्वीच्या आदेशामध्ये वेळापत्रक, उपस्थितीची अट तसेच संबंधित अधिकार, शिक्षक व पथकांच्या जबाबदाऱ्याबाबत काही तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या त्रुटी दूर करून आता अधिक स्पष्ट आणि सुसंगत सूचना देण्यात आल्या आहेत की कवायत संचलनात सहभागी होणाऱ्या शाळा, महाविद्यालय, NCC, स्काउट, गाईड आणि इतर पथकांनी सुधारित वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच उपस्थिती सराव आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशीची कार्यपद्धती स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आली आहे. गैरसमज टाळण्यासाठी सुधारित आदेशाची पालन आवश्यक. प्रशासनाकडून असेही स्पष्ट करण्यात आले की शुद्धीपत्रक जाहीर करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पूर्वीच्या आदेशामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही पातळीवर गैरसमज, विसंगती किंवा अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सुधारित आदेशानुसार कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी असलेल्या मुख्याध्यापक, प्राचार्य, कवायत प्रमुख, शारीरिक शिक्षक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रकाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार तयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शिस्तबद्ध व यशस्वी कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यभरात होणाऱ्या या मुख्य व उपकार्य कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वेळेचे नियोजन आणि कार्यक्रमाची शिस्त अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असल्याचेही या शुद्धीपत्रकात स्पष्ट होते. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते या शुद्धीपत्रकामुळे कवायत संचलनाबाबतची दिशा स्पष्ट होणार असून सर्व सहभागी घटकांना एकसंध मार्गदर्शन मिळणार आहे. परिणामी 26 जानेवारी 2026 रोजी होणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध, देखणा आणि यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पत्र पाहूया. प्रजासत्ताक दिनाचे 15 डिसेंबर 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. हे परिपत्रक हे परिपूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.